काही संकल्पना आहे ती मुळात संकल्पना चुकीची आहे. यावर कोणताही अभ्यास केलेला नाही आहे. आणि नदीवर मीटर बसवायचा असेल तर ते मीटरची देखभाल दुरुस्ती कोण करणार आणि रिडिंग कोण घेणार याबद्दल कोणताही अभ्यास न करता पाटबंधारे खात्यानं आपल्यावर हे आंदोलन करायची वेळ आणलेली आहे. आणि यांनी हे आदेश काढत असताना जर आपण मीटर बसवलं नाही तर डायरेक्ट 10 पट आपल्यावर आकारणी करून त्याची वसुली करावी असा लेखी आदेश दिलाय. आणि सर्व इथल्या खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की या पद्धतीने नोटिसा पाठवा. बऱ्याच संस्थांना तशा नोटिसा पोहोचलेल्या आहेत. आज जर आपण जागं झालो नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या संस्थांवर थकबाकी एवढी होईल, संस्था विकल्या तरी ती थकबाकी भागली जाणार नाही. त्यामुळे योग्य वेळेत आपण आंदोलन करून शासनाचा हा डाव आणून पाडला पाहिजे. शासनाला गुडघे टेकायला लावलं पाहिजे. कारण ज्या अधिकाऱ्यांनी हा बिन अभ्यास करता आदेश काढलाय त्यांना त्यांची चूक दाखवून देणं गरजेचं आहे. कुठल्याही आपण इतर महानगरपालिका असेल, कॉर्पोरेशन म्हणतो आपण, महानगरपालिका असेल, आरटीओ असेल, इतर अनेक खाते आहेत शासकीय, पण कुठल्याही शासकीय खात्यानं असं 10 पट वसुली किंवा दंड हा कोणत्याही प्रकारे लादलेला नाहीये. आणि तो निव्वळ आणि निव्वळ शेतकऱ्यांवर लादला जातोय. हे दुर्दैव आहे. कारण शेतकरी हा विखुरलेला आहे. शेतकऱ्यावर बंधन आणायचं शासनाला सोपं आहे. कारण शेतकरी एकत्र येत नाही, आंदोलन करत नाही. हे आजपर्यंतचा इतिहास आहे. आता पाणीपुरवठा संस्थांचा आपला विचार केला तर डॉक्टर एन डी पाटील साहेबांनी आपल्या पाणीपुरवठा संस्था एकत्रित ठेवून राज्यातील सगळ्याच पाणीपुरवठा संस्था जिवंत ठेवायचं काम आजपर्यंत केलेलं आहे. त्याबरोबर सगळे आपण साक्षीदार आहे. पाणीपुरवठा संस्थांचा दर आता मर्यादित आहे, विजेचा दर. पण खाजगी शेतीपंपांचा दर बघितला तर आपल्या दरापेक्षा 1 रुपये 1.5 रुपये महाग झालेला आहे. आपल्या पाणीपुरवठा संस्थांचं अस्तित्व या आंदोलनामुळे टिकून आहे. हे अस्तित्व टिकून ठेवायचं असेल असं तर आपल्याला पुढच्या काळात आपल्या ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर भारत पाटणकर साहेब आहेत, अरुण अण्णा आहेत, यांच्या नेतृत्वाखाली या पद्धतीची आंदोलनं घ्यायला लागतील. आणि या आंदोलनामध्ये प्रत्येक संस्थेनं आपल्या प्रत्येक सभासदाला रस्त्यावर उतरायला भाग पाडलं पाहिजे. त्यांची गाडीची व्यवस्था करा, यायची जायची व्यवस्था करा.